पण सर अशा काय काय सिम्पटम्स आहेत की नॉर्मली लोक इग्नोर करतात वेन इट कम्स टू हार्ट डिसीजेस? एक सिम्पटम्स तर कॉमन आहे की छातीत दुखायला लागलं तर हृदयाचं हे लोकांना आता कॉमन झालंय आणि ते चांगली पण गोष्ट आहे. पण आता छातीत दुखणं किंवा खांदा दुखणं, डावा हात दुखणं ही जी लक्षणं आहेत ती फक्त 50% रुग्णांमध्येच दिसतात. आता 50% ज्यांना छातीत दुखतं, अरे नाही हृदयाचं काहीतरी आहे, मग आपण विचार करतो, आपण त्याच्यावरती पुढे काहीतरी इन्व्हेस्टिगेशन ट्रीटमेंट करतो. पण काही लोकांना फक्त डावा हात दुखेल, काही लोकांना फक्त जबडा दुखेल, काही लोकांना 10% लोकांना ऍसिडिटी सारखा त्रास होईल. म्हणजे जी ऍसिडिटी आपल्याला नेहमी होते त्यापेक्षा जर का काही वेगळी ऍसिडिटीचा त्रास आहे आणि तो त्रास कमी होतच नाहीये, तर ते मात्र खूप महत्वाचं लक्षण आहे की फक्त जळजळ होणं म्हणजे हृदयाचं लक्षण, हार्ट अटॅकचं लक्षण हे असू शकतं. आणि काही रुग्णांना चालताना दम लागणं, चालताना अत्यंत थकावटपणा किंवा गळल्यासारखं होणं, खूप घाम येणं किंवा घाम येणं म्हणजे फक्त थोडंसं इथं तो चेहऱ्याला घाम आला असं नाही, आपले कपडे ओले होऊ शकतील या पद्धतीचा जर का घाम आला असेल तर ते हृदयाचं लक्षण आहे. आणि त्यावेळेस मात्र डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करणं गरजेचं आहे. मी माझ्या पेशंटला नेहमी म्हणतो की डॉक्टरांकडे जाऊन चेकअप केलं, आपण असं धरू की 90% वेळा काही निघणार नाही, पण ती एक तर आनंदाची गोष्ट बघडल्या पाहिजे की आपल्याला काही मेजर त्रास निघाला नाही. लोक काय विचार करतात, अरे छातीत दुखलं, मी चेकअप केलं, नॉर्मल आलं, पैसे वाया गेले. अरे पण जर 10% चान्स आहे आपण तो त्रास डिटेक्ट करू शकलो आणि आपला जीव वाचू शकला तर त्याची किंमत तुम्ही कशातच मोजू शकणार नाही. रिपोर्ट नॉर्मल आला तर आपण तर आनंदी व्हायला पाहिजे, अरे बाबा हृदय चांगलं आहे, मला काही प्रॉब्लेम. पण ही मेंटॅलिटी नको राहायला किंवा रिपोर्ट नॉर्मल येतात मग कशाला चेकअपला जाऊ, कशाला पैसे वाया घालू. आपलं हृदय आणि आपली तब्येत ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आणि त्याची तुलना मला नाही वाटत की पैशांमध्ये आपण